कमळाबाई बद्दल कोण कोण बोलायचं पूर्वी? लय भारी भारी भाषण होते, लय भारी वाटायचं आपल्याला. मला एक कळत नाही बाबा, एवढं तरी भूमिका कशी लोक बदलतात. ते राज ठाकरे साहेब कसे टीव्ही लावायचे, व्हिडिओ लावायचे, जसं मोठ्या मोठ्या सभेमध्ये आपण व्हिडिओ लावतो तो व्हिडिओ. अशी परिस्थिती येणार. अरे भूमिका फिक्स नाही. म्हणजे आम्ही सत्ता बघितली 5 वर्षात, आम्ही विरोध पण बघितला, आम्ही कुटुंब फुटताना बघितलं, आम्ही पार्टी फुटताना बघितली, आम्ही करोना सारखा काळ बघितला. चेन्नई गेलं, पार्टी गेलं, सगळंच गेलं. मग लढा आता कमळाबाईवर. अशी परिस्थिती येणार आहे आता काळामध्ये. कमळाबाई बद्दल कोण कोण बोलायचं पूर्वी? लय भारी भारी भाषण होते, लय भारी वाटायचं आपल्याला. मला एक कळत नाही बाबा, एवढं तरी भूमिका कशी लोक बदलतात. पूर्वी काहीतरी, आता कसं वाटतंय, काय वाटतं काहीतरी. पूर्वी वेगळं बोलायचे, आज काहीतरी वेगळं बोलतात. मग पुढे बसणाऱ्या लोकांना सुद्धा कळत नसेल, अरे काय चाललंय, पूर्वी काय ना आता काय. ते राज ठाकरे साहेब कसे टीव्ही लावायचे, व्हिडिओ लावायचे, जसं मोठ्या मोठ्या सभेमध्ये आपण व्हिडिओ लावतो तो व्हिडिओ. अशी परिस्थिती येणार. अरे भूमिका फिक्स नाही. पूर्वी आदरणीय पवार साहेब हे मोठे नेते, आणि आज काय तर मोदी साहेब पूर्वी मोठे नेते. पूर्वी मोदी साहेबांच्या विरोधात तुम्ही बोलला, आणि आज आदरणीय पवार साहेबांनी ज्यांनी तुम्हाला उभं केलं त्यांच्या विरोधात तुम्ही बोलताय, म्हणताय मोदी साहेब मोठे. मग काय गल्लत झाली काय मला कळेना. म्हणजे एवढी भूमिका पटकनी बदलत असेल तर जग लय फास्ट बदलायला लागले हो. म्हणजे आम्ही सत्ता बघितली 5 वर्षात, आम्ही विरोध पण बघितला, आम्ही कुटुंब फुटताना बघितलं, आम्ही पार्टी फुटताना बघितली, आम्ही करोना सारखा काळ बघितला. काय काय बघायचं राहिले काय माहिती, 7-8 महिने राहिले. पण एक तुम्हाला सांगतो, आणि खरं सांगतो की 2024 ला एक तर आपले सगळ्यात जास्त खासदार निवडून येतील, पण 2024 ला आपल्या या महाराष्ट्रामध्ये इथं असणारी स्वाभिमानी जनता भाजपला बाहेर ठेवणार. महाविकास आघाडीचं सरकार हे आपल्या या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्या सर्वांना इथं सांगतो. वाटतंय मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो, ही जी लोक आहेत ना, हे जे घड्याळ आहे ना, घड्याळ, पूर्वी त्या घड्याळामध्ये टाइम किती असायचा? 10 वाजून 10 मिनिटं. आता बदललाय. तटकरे साहेब म्हणतात ना, वही घडी लेकिन टाइम अलग, काहीतरी असं म्हणतात. तर 10 वाजून 10 मिनिटं आपल्या काळामध्ये होता, आणि आता त्या घड्याळामध्ये 4 वाजून 20 मिनिटं वाजले. काय कलम असतं 4:20? कशाचं असतं? त्याचा अर्थ काय असतो बोल मला सांगा. काय? फ्रॉडचं असतं. आता पक्ष चोरून नेला, चिन्ह चोरून गेला, ह्याला काय म्हणणार आपण? 420 म्हणणार ना. ही 420 करणारे सगळे गँग आता भाजप बरोबर गेलेली, पण जास्त काळ काय सत्तेत राहणार नाही. बदल हा होणार नाही.